हाय एव्हरीवन। तर थंडी जाण्यापूर्वी मी फायनली आज डिंक आणि ड्रायफ्रूट्सचे लड्डू बनवायला घेतले। तर या लड्डूचे भरपूर सारे हेल्थ बेनिफिट्ससुद्धा आहेत। यापासून आपल्याला पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न, झिंक, व्हिटॅमिन ई, त्याचबरोबर हे लड्डू शरीरातील थकवा घालवण्यासुद्धा मदत करते। त्याचबरोबर वेट लॉससाठी मदत करते बिकॉज ऑफ लोअर फॅट अँड शुगर। त्यामुळे डायजेशनसुद्धा इम्प्रूव्ह होते आणि आपल्या शरीरामध्ये होणारी रक्ताची कमतरता भरून काढते। तर आजच करायला घ्या पौष्टिक असे डिंक ड्रायफ्रूट्सचे लड्डू। तर यासाठी मी इथे 200 ग्रॅम बदाम, 200 ग्रॅम काजू, 200 ग्रॅम मनुका आणि 150 ग्रॅम डिंक घेतलेला आहे। कारण की डिंक फ्राय केल्यानंतर खूप जास्त तो फुलतो, म्हणून मी इथे 150 ग्रॅम डिंक यूज केलेला आहे। आणि सर्व ड्रायफ्रूट्सला आपल्याला गोल्डन ब्राऊन होईस्तोवर तुपांमधून फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामधलं मॉइश्चर निघून जाणार आणि त्याला एक छान चव येईल। त्याचबरोबर मी इथे 200 ग्रॅम अंजीरसुद्धा घेतलेला आहे आणि यामध्ये तुम्ही खोबऱ्याचा किससुद्धा यूज करू शकता, ऑप्शनल आहे। त्याने या लड्डूची चव आणखीन वाढते। आणि इथे आता मी सर्व जे ड्रायफ्रूट्स घेतले होते ते फ्राय करून झाले आहे, सोबतच डिंक पण फ्राय करून घेतला आणि मखाने सुद्धा मी यामध्ये ॲड केलेले आहे। तर जेवढे मखाणे अवेलेबल होते ते मी त्यामध्ये ॲड केले आणि मी इथे ड्राय खारीकचा यूज केलेला आहे। ती कट करून तुपामध्ये ड्राय रोस्ट करून घेतली आणि आता जे ड्रायफ्रूट्स पूर्ण तुपामध्ये रोस्ट केलेले आहे त्याला आपल्याला जाडसर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि सर्व ड्रायफ्रूट्स आणि आता मी एकत्र एका परातमध्ये काढलेले आहे। आणि आता थोडं स्वीटनेससाठी, कारण की लहान मुलं कमी स्वीट लड्डू खात नाहीत, त्यामुळे थोडं स्वीटनेससाठी मी इथे 8 क्यूब्स घेतलेले आहे गुळाचे, ते मेल्ट करून मी यामध्ये ॲड करणार आहे। हे सुद्धा ऑप्शनल आहे, म्हणजे आपल्याला जर स्वीट नको असेल तर त्यामध्ये स्वीट न घालतासुद्धा हे लड्डू आपण बनवू शकतो। यामध्ये ऑलरेडी आपण मनुका आणि खारकेचा यूज केलेला आहे, बट मी ड्राय खारीक यूज केल्यामुळं ते पावडर थोडं ड्राय झालं। तर इथे ओल्या खारकेचा यूज केल्यास आणखीन उत्तम। आणि फायनली मी थोडं तूप त्यामध्ये गरम करून घातलं आहे आणि आता इथे गरमच लड्डू वळायला घ्यायचे आहे आणि हे लड्डू गरम असतानाच वळायला घ्यायचे। मी आता बराबर सर्व लड्डू इथे वळून घेणार आहे। तर इथे आता हा आपला ड्रायफ्रूट्स लड्डू रेडी झाला आहे। तर कशी वाटली ही तुम्हाला डिंक आणि ड्रायफ्रूट लड्डूची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा। परत भेटूया अशाच एका छानशा मिनी इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। तुमचं एक लाईक नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला मोटिवेशन देतं। चला तर मग परत भेटूया अशाच एका छानशा मिनी इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये। तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय।